बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचा एल्गार 7/12 परत मिळवण्यासाठी रायगडमध्ये बेमुदत उपोषण सुरू। नमस्कार मित्रांनो, मी राजशेखर परब आणि आपण पाहतात जनसामान्यांचा बुलंद आवाज रायगड टुडे मराठी। रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात बाळगंगा धरण प्रलंबित प्रश्नावरून आता प्रकल्पग्रस्त शेतकरी आक्रमक झाले आहे। तब्बल 16 वर्षे उलटूनही जमिनीचा ताबा आणि अधिकार न मिळाल्याने शेतकऱ्याने 27 फेब्रुवारी पासून रायगडच्या उपविभागीय कार्यालयाबाहेर बाळगंगा जमीन हक्क सत्याग्रह पुकारला आहे। जमिनीचा 7/12 आमच्या नावावरती करा ही प्रमुख मागणी घेऊन शेतकरी बेमुदत उपोषणासाठी बसले आहेत। पेण तालुक्यातील बाळगंगा धरण प्रकल्पासाठी 2010 सालापासून जमीन संपादित करण्यात आल्या। वाशिवली, वरसई, करोटी यांसारख्या 9 गावात आणि 13 आदिवासी पाड्यांमधील सुमारे 3800 कुटुंब यामुळे विस्थापनाची टांगती तलवार त्यांच्या डोक्यावरती राहिली। एकूण 1240 हेक्टर जमीन प्रशासनाने संपादित केली, मात्र अद्यापही प्रकल्पाचे काम पूर्ण झालेले नाही आणि शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा हक्क मिळालेला नाही। या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण काही ठळक मुद्दे जे ते पाहणार आहोत। बाळगंगा प्रकल्पातील बळीराजाचा टाहो 7/12 कोरा करण्यासाठी रायगडमध्ये रणकंदन। भारत हा कृषीप्रधान देश आहे हे वाक्य केवळ भाषणापुरतं मर्यादित उरलं आहे का? कारण याच देशात ज्याच्या घामातून सोनं पिकतं तोच शेतकरी आज आपल्या हक्काच्या जमिनीसाठी रस्त्यावरती उतरला आहे। कधी निसर्गाची अवकृपा तर कधी सरकारी धोरणांचा पास। शेतकऱ्याच्या नशिबी आलेला संघर्ष जणू त्याच्या 5वीलाच पोचला आहे। उपोषणकर्ते शेतकऱ्यांनी काय मुद्दे मांडलेले आहेत हे पाहणे फार महत्त्वाचे आहे। शेतकऱ्यांच्या मते नवीन भूसंपादन कायदा 2013 चे कलम 101 नुसार जर संपादित जमीन 5 वर्षात वापरली गेली नाही तर ती मूळ मालकाला परत मिळणे अपेक्षित आहे। कोरा 7/12 जमिनीवर शासनाचे शिक्के बसल्याने शेतकऱ्यांना ती जमीन विकता येत नाही, गहाण ठेवता येत नाही किंवा त्यावर कर्जही घेता येत नाही। 16 वर्षे झाली तरी न्याय न मिळाल्याने शेतकरी आता संतापले आहेत। वारंवार ग्रामसभा घेऊन आणि लेखी हरकती नोंदवून प्रशासनाकडून कोणतीही सुनावणी न झाल्याचा आरोप प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे। आमच्या हक्काच्या जमिनीवर गेले 16 वर्षापासून अन्याय होत आहे। कायदा सांगतो जमीन परत द्या, पण प्रशासन ऐकायला तयार नाही। जोपर्यंत आमचा 7/12 पुन्हा भोगवटदार म्हणून आमच्या नावावर होत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण मागे घेणार नाही। या आंदोलनामुळे आता प्रशासन काय भूमिका घेणार? मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांना निवेदन देऊनही अद्याप ठोस निर्णय झालेला नाही। बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचा हा लढा आता कोणत्या वळणावरती जातो हे पाहणे फार महत्त्वाचे ठरते। बाळगंगा प्रकल्पग्रस्तांच्या उपोषणाची बातमी समजल्यानंतर खोपोली नगर परिषदेचे नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी दूरध्वनीवरनं आपला पाठिंबा जाहीर केला व लवकरच उपोषण स्थळावरती भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे। खोपोली नगर परिषदेचे बांधकाम सभापती श्री अनिल सानप हे स्वतः शेतकरी असल्यामुळे त्यांना शेतकऱ्यांची कळकळ व चणचण याची पूर्ण जाणीव असल्या कारणाने अनिल सानप यांनी प्रत्यक्ष उपोषणकर्त्यांना भेट देऊन त्यांचे सांत्वन केले व पूर्णपणानं त्यांच्या या आंदोलनामध्ये सहभागी असल्याचं ठामपणानं सांगितलं। आज या ठिकाणी 27 फेब्रुवारी 2026 पासून सलग आज 4था दिवस आहे आमरण उपोषण सुरू आहे। आमरण उपोषणाची मागणी आहे की सन 2010 मध्ये जो चर्चित असलेला बाळगंगा धरण सन 2011 मध्ये जी अधिसूचना निघाली, 2015 मध्ये जो अवॉर्ड निवाडा डिक्लेअर केला गेला आणि आज त्याच पार्श्वभूमीवरती धर्तीवर शेतकऱ्यांना मागणी केली आहे की तब्बल 16 वर्ष उलटून गेल्यानंतर सुद्धा धरण एकीकडे 80% पूर्ण केलं जातं, परंतु प्रकल्पग्रस्तांचा पुनर्वसनाचा विषय कोणत्याही कागदावरती सुद्धा आणला जात नाही आणि प्रत्यक्षामध्ये त्याची अंमलबजावणी सुद्धा केली जात नाही। आदरणीय जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये बैठका होतात। 13 नोव्हेंबर 2025 रोजी आश्वासित केलं जातं की पुनर्वसनासाठी आम्ही 2 गावांचं सपाटीकरण करून देतो, अन्यथा सपाटीकरण नाही झालं तर मग शेतकऱ्यांनी भूमिका घ्यावी। शेवटी 16 वर्षानंतर का होईना आम्ही जे संघर्ष करत आहोत आता ठाम भूमिका घेतलेली आहे की आमचा 7/12च कोरा करावा शासनाने। एखादा प्रकल्पाला प्रलंब होत असेल तो किती उशीर, 1-2 वर्ष ठीक आहे, 4-5 वर्ष ठीक आहे, सलग 16 वर्ष कोणत्याही प्रकारचं पुनर्वसनाची चर्चा सुद्धा शासन जर करायला तयार नसेल, हजारो अशा चुका शासनाने करून ठेवल्या आहेत आणि म्हणून आज आम्ही स्पष्ट भूमिका घेतलेली आहे। उपोषणकर्त्यांची भूमिका आहे
6 ग्रामपंचायती, 9 महसुली गाव आणि 13 आदिवासी वाड्या, खास करून त्या ठिकाणी अनुसूचित जमातीची लोक राहतात. यांची जी फसवणूक होत आहे ती घोर फसवणूक थांबवावी आणि शासनाने पहिल्यांदा बाळंगा धरणग्रस्त शेतकऱ्यांचा 7/12 त्वरित कोरा करावा या मागणीसाठी या ठिकाणी आमरण उपोषण करण्यात आलेलं आहे. आज 4था दिवस आहे. जर शासनाने येत्या काही दिवसामध्ये तोडगा काढला नाही तर भव्य अजून स्वरूपाचं या ठिकाणी नियोजन सुरू आहे आणि मग येत्या काळामध्ये जे काही समस्या भेडसावणार आहेत प्रशासनाला, त्याला जबाबदार हा प्रशासन असणार आहे.